गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित रामेश्वर मुदडा यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले। अजितदादा पवार यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे नेतृत्व, सामाजिक योगदान आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी याविषयी यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। या प्रसंगी ग्रामस्थांनी सांगितले की अजितदादा पवार यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील आणि त्यांचे विचार राहील पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक। कार्यक्रमात संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण होते आणि सर्वत्र श्रद्धा व आदराची भावना दिसून येत होती। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं हे एक मनाला चटका देणार आहे। मी व माझा परिवार व जामगाव सर्कल यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पित करतो। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 10:15 वाजता टीव्ही चॅनलवर बातमी ऐकून अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या हिताचं काम करणारे व राज्यात एक वेगळी ओळख असणारा चेहरा एक अचानक विमान अपघातामध्ये एक सोबतच ह्या गोष्टी घडल्या असं कोणाला बी तालुक्यात विश्वास वाटला नाही आणि आम्ही त्यांच्या सहकार्याने पुंडलिक अण्णाच्या माध्यमातून आम्ही बरेच वेळ भेट घेऊन त्यांच्या सोबत काम केलेलं आहे। म्हणून ह्या तालुक्याच्या वतीने व गावाचा सरपंच म्हणून या गावच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो। आज सकाळी विमान अपघात झाला आणि दादांची निधनाची बातमी ज्यावेळी कळाली मनाला अत्यंत दुःख झालं। दादांचं कर्तृत्व फार वेगळं होतं। एक सर्वच समाजाला बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण आयुष्य आतापर्यंत घातलं। सकाळी घरातून पाय निघालं तर असं वाटलं नव्हतं, त्यांना कोणत्या कुटुंबाला असं वाटलं नसेल तर असं प्रकार या ठिकाणी घडेल, अशी घटना घडेल, दुर्घटना। आणि ती दुर्घटना अचानक घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश या ठिकाणी हळहळलेला आहे। खरं म्हणजे बाकी काही जरी असलं एक भूषण होतं, महाराष्ट्राचं एक भूषण म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जायचं। ते एक भविष्य होतं आणि ते भविष्यच आपलं हरपलं असं मला वाटतं। म्हणून मी, माझं कुटुंब, आमची शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या सर्व दुःखात आम्ही सहभागी आहोत एवढं बोलतो। ज्या महाराष्ट्रातला दुर्दैव घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे दादा? आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा गेल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही जशी काँग्रेसमधून राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून दादा बरोबर पक्षात काम करण्याची संधी मिळाली आणि दादा एक जिद्दी आणि एखाद्या दादाला काम सांगितल्यानंतर ते काम धडधडीने दादा फॉलो करून 4 वेळेस त्या कामावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन करून ते मी सांगितलेलं काम ते झालं का अशा प्रकारची दादाची काम करण्याची पद्धत होती। म्हणून आज दादा महाराष्ट्रात नव्हे तर आज देशामध्ये एक दादाचं नाव झालेलं आहे। म्हणून आज महाराष्ट्राचं फार मोठं हे दादा गेल्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे कधीच भरून न निघणारं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि मी आणि गंगापूर तालुक्याच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने दादाला ही भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करीत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके तरुण तडफदार असे अजितदादा यांचं या ठिकाणी अपघातामध्ये निधन झालं। आज संपूर्ण महाराष्ट्राला नवं संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारं एक नेतृत्व हरपलं, याबद्दल फार मोठं दुःख या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत जामगावच्या वतीने सर्कल जामगावच्या गटातले सर्व आणि आमचे सर्व काही कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतले बाबा त्यांनी फार मोठं योगदान आमच्या समाजासाठी दिलेलं आहे आणि त्यांचं ऋण हे कधी आम्ही विसरू शकत नाही। म्हणून त्यांना मी या ठिकाणी माझ्या बर्वे परिवारातर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। या ठिकाणी थांबतो। मी कोणी विचारही करू शकत नाही की अशी दुःखद घटना आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या
नशिबी येईल आणि सगळ्याची झोप उडल. खरंच ज्यावेळेस आम्हाला सकाळी कळालं का ही अपघाती घटना जी घडली आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन झालं. हे सर्व आता भावनिक क्षण आहे आणि मी माझ्या कुटुंबासह माझ्या महाराष्ट्राच्या सर्व सकल एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा ऍक्सिडेंटली मृत्यू झाला. तरी आज आपल्या महाराष्ट्रात मोठी दुःखद घटना झाली आहे. तसेच अजितदादा म्हणजे सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व. अल्पसंख्याकांचे मोठे मोठे मुद्दे असतील, दादांनी निर्णय घेण्यास कधीच नाही काही हे केलं नाही. तरी मी माझे पटेल परिवारातर्फे व जामगाव सर्कल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.